सारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही। कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय। तुम्हाला लाखो पगार आहेत का पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का? म्हणजे पोलीस निष्क्रिय आहेत। तृप्तीताई काय राजकीय संबंध आहेत काय माहितीये का? मला वाटतंय की राजकीय संबंध याच्यात कुणाचे आहेत का मला माहित नाही, पण राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत। वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुखांचं, त्या प्रकरणापासून ते आतापर्यंत सगळे आवाज उठवतायत, कुणी ऍक्शन घेत नाही। आरोपीला अटक होत नाही, आरोपी स्वतः सरेंडर होतात। गाडे सरेंडर होण्याची वाट बघताय का तुम्ही? आज आमच्या महिला रात्रभर पुणे शहरात झोपल्या नाहीयेत। आज इथं सगळ्या महिला आहेत, त्यांच्या घरामध्ये मुलं मुली आहेत, सगळ्या घाबरून आल्या आहेत की आमच्या घरात उद्या मुलीवर कुठली वेळ नको यायला म्हणून। एसटी मध्ये सुरक्षिततेनं प्रवास महिला करत असतात, कारण 50% तिकीट मोफत आहे म्हणून, परंतु तिथेही महिला सुरक्षित नाहीत। आणि आम्ही आवाज उठवल्यावर तुम्ही जबरदस्ती, तुम्ही सगळ्या महिला कॉन्स्टेबल आहे ना, उद्या आपल्या घरातल्या मुलीवर अतिप्रसंग होण्याचा वाट बघताय का? तुम्ही आम्हाला अडवल्यावर उद्या तुमच्यावर पण ही वेळ येऊ शकते, आमच्यावर पण येऊ शकते। दररोज घटना घडतायत, आम्ही काय दररोज रस्त्यावर उतरत नाही ना। नाही, आम्ही आवाज उठवला म्हणून ताब्यात घेतला असेल कदाचित, किंवा मंत्र्यांची सुरक्षा त्यांना फार महत्वाची।